नमस्कार, मी ईश्वर भगत. मी किंवा इंडस्ट्रीजमध्ये डायरेक्टर या रँकवरती काम करत आहे. तर आता आपण आलो आहोत शिरोड तालुक्यामध्ये भीमा टाकळी हे गाव आहे. तर तिथील आपण दोन पेशंट होते. त्या पेशंटसाठी आपण किंवा कंपनीचे काय प्रोडक्ट दिले होते. तर त्या प्रोडक्टचा त्या दोघांसाठी कशा प्रकारे रिझल्ट आला आहे हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहे. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा सर. बाळू चव्हाण. बाळू चव्हाण सर. सर तुम्हाला काय त्रास होते? गुडघे, हा कंबर, हा दम लागायचा. दम लागत होता. बरं, हा त्रास जो तुम्हाला आहे हा किती वर्षापासून आहे साधारण? 5-6 वर्षाला तुम्हाला त्रास आहे. यासाठी तुम्ही इतर कुठला उपचार घेतला होता? भरपूर उपचार सरांनी घेतले होते डॉक्टरांचा, पण कसल्याच प्रकारे रिझल्ट आलेला नव्हता. ठीक आहे. आजी नमस्ते. तुमचं नाव सांगा. लक्ष्मी बाळू चव्हाण. लक्ष्मी चव्हाण मॅडम. ठीक आहे. तुम्हाला काय त्रास होता आजी? गुडघं, कंबर, पाठण. बरं. आणि ह्याच्या आधी कुठे उपचार घेतला होता तुम्ही? तरी रिझल्ट नव्हता. ठीक आहे. तर आपल्या ह्या किंवा कंपनीचे प्रोडक्ट घेतल्यापासून तुम्हाला आता कसं वाटतंय? चांगल्या प्रकारे रिझल्ट आला. ठीक आहे. सर तुम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे चालू करू शकता व्यवस्थित. ठीक आहे. तर ह्या दोघांसाठी आपल्या किंवा कंपनीचे प्रोडक्ट जे आर्थोकेअर ज्यूस नावाचा ज्यूस आहे, त्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम D3 च्या टॅबलेट, जॉईंट केअर ड्रॉप, ट्रिपल टेन्सिल ड्रॉप आणि फूड पॅच हे प्रोडक्ट आपण ह्या दोघांसाठी सजेस्ट केले होते. तर त्या प्रोडक्टचा त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे. तर सर जे लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त आहेत, म्हणजे प्रत्येक जण आज पाहतो आपण या समाजामध्ये की भरपूर लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त आहेत. तर त्यासाठी आपण त्या किंवा कंपनीचे प्रोडक्ट सजेस्ट केले पाहिजेत का किंवा दिले पाहिजेत का? दिली पाहिजे. हे 100% वापरले पाहिजेत त्या लोकांना. ठीक आहे. सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आजी धन्यवाद. धन्यवाद.